आज आपण बघतो की समाजामध्ये श्रीमंत लोकांना न्याय मिळतो, त्यांचं एक छोटंसं पुत्र जरी हरवलं तरी त्याच्यासाठी यंत्रणा कार्यरत होते, पोलीस यंत्रणा। पण आज यांच्या मुली गायब होऊन जवळजवळ 15 दिवस झाले, तरी इथं त्यांना न्याय मिळत नाही आहे। पण आज आपण प्रांत कलेक्टर साहेबांना आपण निवेदन दिलेलं आहे आणि त्यांनी आपल्याला आश्वासन दिलेलं आहे की ते 2-4 दिवसामध्ये ते आपल्याला न्याय देणार आहे। जर तसं नाही झालं तर आपण मोर्चा काढू आणि आपण न्याय घेऊच, हे सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे। जेव्हा जेव्हा कुठे अन्याय होईल त्यावेळेस धाडस सामाजिक संघटना ही अग्रेसर राहील। मी ॲडव्होकेट गिरीश कुंदन तायडे, धाडस सामाजिक संघटना याचा जिल्हा अध्यक्ष। आपण इथं बघू शकता की इथं कोळी बांधव हे फक्त कोळी या नावाने सर्व समाजाच्या न्यायासाठी जमा झालेले आहे। सर्व जे आपण बघतो की गिरड या गावी जे भडगाव तालुक्यामध्ये आहे तिथं आपल्या 3 आदिवासी मुली ज्या आहे त्या हरवलेल्या आहे, आपण त्यांना किडनॅप म्हणू शकतो। तर 20/10/2025 रोजी त्या बेपत्ता झाल्या, तेव्हापासून तर आतापर्यंत पोलिसांची जी कारवाई ती शून्य आपल्याला दिसून येते। त्यांनी त्याच्यामध्ये कोणतीही प्रोग्रेस आपल्याला दिसत नव्हती। जेव्हा पालक आमच्याजवळ आले, धाडस संघटनेजवळ, त्यांनी त्यांचा विषय मांडला, तेव्हा आम्ही सर्वांना एकत्र केले। धाडस संघटनेचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी इथं जमलेले आहे आणि सर्वांनी जबाब विचारला आहे शासनाला, सर्वप्रथम जिल्हाधिकाऱ्यांना आणि त्यानंतर अधीक्षक सरांना, की असा अन्याय गरिबांवरती का? जर श्रीमंतांचं थोडंसंही काही नुकसान झालं तर सर्व यंत्रणा काम करते आणि जेव्हा गरिबांचं नुकसान होतं तेव्हा कोणीच पुढे येत नाही। म्हणजे त्या मुली गरीब आहे, आदिवासी आहे, कोळी समाजाच्या आहे म्हणून तुम्ही लक्ष देत नाही आहे का, असा आमचा प्रश्न आहे। 3 दिवसाच्या आत आम्हाला न्याय मिळाला पाहिजे। जर आम्हाला न्याय नाही मिळाला तर आम्ही आंदोलन करू, आम्ही उपोषणात बसू आणि याला सरकार जबाबदार राहील। ही न्याय व्यवस्था काहीकांची एक रखेल झाली, ही संसद देखील हिजड्यांची हवेली झाली। मी माझ्या समाजाच्या व्यथा मांडू कुणाकडे, कारण की ही न्याय व्यवस्था सुद्धा भ्रष्टतेने रंगीन झाली। अहो, या महाराष्ट्र राज्यामधील छत्रपती शिवरायांचं हे राज्य आहे आणि या छत्रपती शिवरायांच्या राज्यामध्ये माझा आदिवासी कोळी जमातीतील माझ्या बहिणी 17 दिवसापासून बेपत्ता आहेत। मला या महाराष्ट्र राज्यातील गृह विभागाला सांगायचंय की 17 दिवसापासून आपण काय करत आहात। भडगाव तालुक्यातील गिरड या गावामध्ये माझ्या 3 अल्पवयीन बहिणी या बेपत्ता झालेल्या आहेत आणि या अल्पवयीन बहिणींना शोधण्यासाठी यांना वेळ नाही, यांना काही कुठला पुरावा सापडत नाही। म्हणून आज आम्ही धाडस सामाजिक संघटनेच्या वतीनं जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी साहेब यांना निवेदन दिलं व निवेदन देत असताना त्यांना सांगितलं, येणाऱ्या 3 दिवसामध्ये जर आमच्या आदिवासी कोळी जमातीतील या आमच्या 3 अल्पवयीन बहिणी जर आमच्या स्वाधीन नाही केल्या तर आम्ही आमच्या शरददादा कोळी धाडस सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तसेच आमचे धाडस सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट गिरीश भाऊ तायडे यांच्या नेतृत्वामध्ये या जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये ठिय्या मांडल्याशिवाय आम्ही राहणार नाही। जोपर्यंत आमच्या बहिणी आमच्या ताब्यात मिळणार नाही तोपर्यंत कुणी इथून हलणार नाही, हे आम्हाला आपल्या माध्यमातून सांगायचंय।